सुरुवातीला धारेश्वर विद्याक्रीडा प्रतिष्ठान या संस्थेची जी स्थापना आहे, जी मंजुरी आहे, ती मार्च 1999ला मिळाली आणि त्यानंतर मग काकांनी आपल्या आप्पा व माईंचं जे काही स्वप्न आहे की आपल्या भागातल्या गोरगरीब मुलांना इथं शिक्षण मिळत नाही आणि म्हणून त्यांचं स्वप्न त्या साकार करण्याच्या उद्देशानं की जून 99 पासून त्यांनी कन्याशाळेची स्थापना केली. कन्याशाळेची स्थापना करत असताना की असं लक्षात आलं की माईंचं कन्याशाळेला नाव देण्यात यावं आणि म्हणून कैलासवासी शेवंताबाई बंडोजी चव्हाण प्राथमिक कन्याशाळा या नावानं मुलींची शाळा या भागामध्ये सुरू केली. त्यानंतर पुढं जून 2000 पासून मुलींची शाळा सुरू केल्यानंतर बाबा इथल्या ग्रामस्थांनी हा विषय मांडला की बाबा मुलींची तुम्ही आमच्या सोय केली, पण मग आता त्यांच्या ज्या भावंडाने कुठं शिकण्यासाठी दूर जायचं आणि म्हणून जून 2000 पासून त्यांनी पुढं कैलासवासी बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालय जे आहे ते प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं सुरू केलं. आणि मग हे सगळं सुरू असताना ह्या सगळ्या वर्गखोल्या सगळे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असताना की ज्या शासनाचे येणारे ज्या अडीअडचणी आहेत की ज्यामध्ये सेमीचे जे काय वर्ग सुरू होते की ज्यामध्ये त्या ठिकाणी त्या वर्गांना शासन आपल्याला मान्यता देत नव्हतं, त्या वर्गांना मान्यता नव्हती, शिक्षकांना मान्यता नव्हती, वर्गांना मान्यता नव्हती आणि त्यामुळे मग तिथं काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांना येणारे जे अडीअडचणी आहेत त्या सोडवताना आम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या आणि म्हणून मग काकांनी असं ठरवलं की आमच्या सगळ्यांची अशी एकत्र चर्चा झाली किंवा आपण सेमीचे जे काही वर्ग आहेत किंवा जी काही शाखा आहे ती नवीन शाखा वेगळी सुरू करूयात आणि म्हणून 2021 पासून कैलासवासी नामदेव बंडोजी चव्हाण प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जे आहे ते वेगळं सुरू केलं आणि त्यामध्ये मराठी माध्यम आणि सेमीचे जे काही वेगळे वर्ग आहेत ते प्रामुख्यानं सुरू केले. कारण का तर आमच्याकडं वर्गखोल्या वर्गांची तुकड्यांची मर्यादा होती, आम्हाला प्रवेश देताना अडीअडचणी येत होत्या म्हणून एक नवीन वेगळी शाखा प्रामुख्यानं सुरू केली. परंतु आम्ही गेली 2 वर्षामध्ये हे पाहतोय की गेल्या वर्षीसुद्धा आमच्याकडे साधारणपणे 250-300 विद्यार्थी वेटिंगवर होते, त्यांना आम्हा सगळ्यांना प्रवेश देता आले नाहीत म्हणून गेल्या वर्षी आम्ही एक वेगळ्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं. परंतु यावर्षी पुन्हा आणखीन आमच्यासमोर मोठी नव्यानं समस्या निर्माण झाली की यावर्षीसुद्धा जवळपास 700 ते 800 विद्यार्थी आमच्याकडे वेटिंगला होते की वेगळ्या शाखेमध्ये आमच्या मुलाला इथंच प्रवेश द्या. काका म्हणायचे आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये तुम्हाला तिकडे देतो इकडे देतो. परंतु बऱ्याच पालकांचा विद्यार्थ्यांचा इथं आल्यानंतर इमारत पाहिली, सगळं वर्गखोल्या पाहिल्या, तिथला मागचा संस्थेचा शाळेंचा इतिहास त्यांनी त्या ठिकाणी ऐकल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हायची मला शिक्षण घेतलं तर या संस्थेमध्ये या शाळेमध्ये शिक्षण घ्यायचे आहेत. अशी मुलं त्या ठिकाणी त्यांच्या पालकांकडं हट्ट धरायची, रडायची आणि हे सगळं चित्र काकांनी पाहिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही आमच्याकडं वर्गाची कपॅसिटी नसताना सुद्धा क्षमता नसताना सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या वेगळ्या तुकड्यांमध्ये वर्गांमध्ये प्रवेश दिलेले आहेत. आमच्या आता बऱ्याच वर्गांमध्ये जी विद्यार्थी संख्या आहे ती 60पेक्षा 60 आहे, 61 आहे, 65 आहे, 66 आहे, 68, 70, 75, 77, 78 पर्यंत विद्यार्थी संख्या एका वर्गामध्ये आहे. आणि काकांना खरंच दूरदृष्टी आहे. यासाठी आम्ही म्हणतो की जी नवीन इमारत जी बिल्डिंग उभी राहिली ती त्यांनी त्या ठिकाणी नामदेव बंडोजी चव्हाण जी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू करताना त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला भविष्यकाळामध्ये ही जर शाळा सुरू करायची असेल तर वर्गखोल्या कमी पडणार आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये 2000 साल आणि 2021 असेल या 2 सालामध्ये साधारणपणे त्या ठिकाणी ती इमारत उभी करता आली. कारण त्याच्या अगोदर त्या ठिकाणी तिथं बालभवन म्हणून बालवाडीचे वर्ग भरायचे, तिथं त्या ठिकाणी बालउद्यान प्रामुख्यानं होतं. परंतु त्याच्या जागेवरती एक मोठी इमारत उभी करून इथल्या जे भागातले दायरी असेल, किरकटवाडे असेल, खडकवासला असेल, वडगाव बुद्रुक असेल, माणिकबाग, आनंदनगर, हिंगणे, नरे असेल, आंबेगाव असेल, इथल्या या भागातल्या परिसरातल्या विद्यार्थ्याची जी शिक्षणाची जी काय भूक आहे ती भागवण्याचं काम त्या ठिकाणी काकांच्या माध्यमातून होतं आहे. काकांचं स्वप्न आहे की एखाद्याला जर आपण एक वेळचं जर अन्न दिलं तर त्याची त्यावेळची भूक भागवली जाईल. परंतु माझ्या या भागातल्या मुलांची जर शिक्षणाची जर कायमची जर भूक त्याची भागवली तो त्याच्या पायावरती उभा राहील आणि तो त्याचं कुटुंब जे आहे तो चांगल्या पद्धतीने सांभाळेल. अशा प्रकारची दूरदृष्टी काकांच्याकडे होती आणि ती पाहूनच खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण त्यांच्या प्रेरणेनं अखंडपणे आम्ही 25 वर्ष सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी काम करतो. आमच्यासाठी खऱ्या अर्थाने ती प्रेरणा आणि ही ऊर्जाच आहे. त्याचबरोबर माझ्या शाळेचा संस्थेचा परिसर चांगला राहिला पाहिजे यासाठी ज्या शाळेच्या जी दक्षिण बाजूची जी काही जागा आहे गायरांची तर त्या ठिकाणी मैदान पण आहे मुलांना खेळण्यासाठी. त्याचबरोबर सगळे ओबडधोबड अशी त्या ठिकाणी जागा होती, म्हणजे ओढे नाल्यासारखा तिथला भाग परिसर होता. 700-800 जी झाडं आहेत ती त्या ठिकाणी लावली आणि ही लावलेली जी झाडं आहेत ती त्या प्रत्येक मुलांना त्या ठिकाणी 2-2 झाडं 3-3 झाडं त्या ठिकाणी दत्तक दिली. ती झाडं दत्तक देऊन त्या ठिकाणी त्या मुलांचा एक हरित सेना म्हणून त्या ठिकाणी क्लब तयार केलेला होता आणि
तो जो सगळा हिरवा जो परिसर पाहतोय तो त्या ठिकाणी काकांचं जे स्वप्न आहे किंवा काकांची जी दूरदृष्टी आहे की ही जागा त्या ठिकाणी अशीच वेस्ट गेली असती, लोकांची त्या ठिकाणी वेगळी वस्ती उभी राहिली असती, हा जो काही निसर्गरम्य परिसर आहे तो त्या ठिकाणी तशा पद्धतीने राहिला नसता. परंतु काकांच्याकडे जी दूरदृष्टी आहे ती आपल्याला ह्या विविध प्रकारच्या उदाहरणांच्या माध्यमातून प्रामुख्यानं पाहायला मिळते.